पुढे ते हात जोडतच म्हणतात की अन्नपूर्णा मला माफ कर, पण मी हे काही खाऊ शकत नाही. मायेनं वाढणाऱ्या एका बाईचा इथे अपमान झालाय, असं असताना मी काहीच खाऊ शकत नाही, असं म्हणत तिथून ते उठून निघून जातात. त्यानंतर रात्री सगळेजण झोपलेले असतात. अशोक मामांना मात्र प्रचंड भूक लागल्यामुळं त्यांना झोपच येत नाही. ते उठतात आणि किचनमध्ये जातात. ते इकडे तिकडे पाहतात काही मिळतंय का. फ्रीज खोलतात आणि दूध पाहतात तर दूध सुद्धा संपून गेलेलं असतं. पुढे ते पाणी पितात तर तिथं ईशान येतो आणि ते पाहतो. ईशान म्हणतो, झोपला नाहीत? पोट भरलं नाहीये ना म्हणून झोप येत नाहीये. पण ठीक आहे, मग आता आपण तुमच्या पोटाचा ब्रेक ओव्हर करूया. अशोक मामा म्हणतात की म्हणजे? तर ईशान हा फ्रीज खोलतो आणि त्यातून पास्ता काढतो आणि म्हणतो, हा पास्ता आम्ही फक्त आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सुद्धा आणला होता, पण तुम्ही तो खाल्लाच नाही. अशोक मामा म्हणतात, अरे मी असलं काही खात नसतो रे बाबा. ईशान म्हणतो, पण आता सॅडली ना आजोबा, आपल्या घरात फक्त हेच आहे हो. जर आता मला जादू येत असती ना तर मी टिचकी वाजवली असती आणि वरण भात आणि तुमच्या आवडीची भाजी क्रिएट केली असती. अशोक मामा म्हणतात, काय मला मस्का लावतोयस का? हे असलं गारढोलं मी कधी खात नाही रे. ईशान म्हणतो, ठीक आहे मग तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता 2 मिनिटात गरम करतो. असं म्हणत तो गॅस पेटवतो आणि तो पास्ता गरम करतो. अशोक मामा मात्र त्याला नको नको रे बाळा, मी असं पास्ता बिस्ता कधी खाल्लं नाही असं म्हणत असतात. पण ईशान काही ऐकत नाही. पुढे तो त्यांना खायला लावतो. ईशान म्हणतो की हा ईशान म्हणतो ईशान म्हणतो काय ईशान म्हणतो पण आता ईशान म्हणतो, पण आता पहिल्यांदा खा ना, शिका ना तुम्ही. तुम्ही एकदा खाल्लं ना तर रोज रोज मागवाल. आणि आता जास्त भाव खाऊ नका, त्यापेक्षा पास्ता खा, असं म्हणत तो अशोक मामांना पास्ता खायला लावतो. अशोक मामा त्यातला एक घास खातात आणि म्हणतात, अरे हे अगदी गोगलगाय खाल्ल्यासारखं वाटतं रे. ईशान म्हणतो, हो, कारण ही गोगलगाय ना आता चीजमध्ये बुडालेली आहे, कारण याला मायक्रोनी ईशान म्हणतो, आता पहिल्यांदा खा ना, शिका तुम्ही. एकदा खाल्लं ना की रोज रोज मागवाल. आता भाव नका खाऊ, त्यापेक्षा पास्ता खा. अशोक मामा त्यातला एक घास खातात आणि म्हणतात की अगदी गोगलगाय खाल्ल्यासारखं वाटतं रे. ईशान म्हणतो, हो, कारण ही गोगलगाय ना आता चीजमध्ये बुडाली. याला मॅक्रोनी म्हणतात आजोबा. ही डिश ना आता खूप फेमस आहे. तर इकडून अनिस सुद्धा आलेला असतो आणि तो ह्या दोघांना पाहतो. पुढे पुढे ईशान म्हणतो की थांबा हा, असं म्हणत फ्रीजमधून सॉस काढतो आणि सॉस पण देतो आणि म्हणतो, आता ह्या सॉसमध्ये डिप करून खा, म्हणजे एकदम भारी लागेल. बघा बरं खाऊन कसं वाटतंय. तर अशोक मामा सॉस सोबत खातात आणि म्हणतात, हं बरं आहे, जरा बरं लागतंय आता. ईशान म्हणतो की आजोबा, पल्लवी नेहमी म्हणते उपाशी झोपायचं नाही, शिस्त म्हणजे शिस्त. पोट भरलं ना की मग छान झोप लागते. अशोक मामा म्हणतात की मोठ्या माणसासारखं बोलायला लागणार रे तू. ईशान म्हणतो, कारण की आजोबा, जेव्हा मोठी माणसं लहान होतात ना तेव्हा लहान मुलांनाच मोठं व्हावं लागतं. आणि आजोबा, तुम्हाला काय वाटलं तुम्ही उपाशी राहिल्यामुळं तुम्हाला एकट्याला झोप लागली नसेल? आजोबा, मला पण एक प्रॉमिस द्या आता तुम्ही. अशोक मामा म्हणतात की कसलं प्रॉमिस? ईशान हात पुढे करतो आणि म्हणतो की प्रॉमिस करा की यापुढे कितीही भांडण झालं तरी उपाशी राहायचं नाही. आपल्या घरात काही असेल ना तर फक्त मला सांग आपल्या घरात काही नसेल ना तर फक्त मला सांगत जा. मी लगेच पास्ता ऑर्डर करेन किंवा संयमी ताईला बनवायला सांगेल. ती एकदम मस्त बनवते हा पास्ता. यापुढं उपाशी नाही राहायचं हां. असं म्हटल्यावरती अशोक मामा ईशानला जवळ घेतात आणि त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी काल रात्री जेवलेल्या खरकट्या भांड्यांचा किचनमध्ये सगळा पसारा पडलेला असतो. अशोक मामा येतात आणि पाहतात. ते म्हणतात, काल रात्रीचा पसारा इकडेच पडलेला आहे अजून. निदान चहा तरी करू, असं म्हणत ते दूध आणण्यासाठी बाहेर येतात. तर बाहेर दूधवाल्याने दूध टाकलेलंच नसतं. अशोक मामा म्हणतात की दूधवाला पण ना वेळेवर कधी दूध टाकणार नाही, असं म्हणत ते आतमध्ये जातात. तर भैरवी बेडरूममधून येते. ती फोनवरती बोलत असते. तिने इयरफोन कानात घातलेले असतात आणि तिच्या साहेबांसोबत बोलते. अशोक मामांना हे कळतच नाही. अशोक मामा म्हणतात, ये भांडी खूप आहेत, मी आज ती घासतो, तू ना जरा दूध घेऊन ये. तर भैरवी ही फोनवरती बोलत असते. ती तिच्या सरांना म्हणते, येस येस सर. अशोक मामा स्वतःशीच म्हणतात, बापरे, आता तर बाबावरून डायरेक्ट येस सर वरती आलीये. तर अशोक मामा म्हणतात, जा दूध घेऊन ये. भैरवी परत म्हणते तिच्या सरांना, नो नो सर. अशोक मामा म्हणतात, ए तू जाणार आहेस का नाही जाणार आहेस ते मला एकदा सांग, माझी सगळी कामं खोळंबून पडलेली. तर भैरवी कानामागचे केस सारते आणि म्हणते की ओके सर. अशोक मामांना दिसतं की तिने ते इयरफोन लावलेत. अशोक मामा म्हणतात, फोनवर बोलत होती की काय? मला वाटलं अशोक मामा म्हणतात, फोनवर बोलत होती ही. मला मी अशोक मामा म्हणतात की फोनवर बोलत होती की काय? मी आपला उगाचच बोलतोय, काय झालं? कमाल आहे. उठल्यापासून हे आपल्याच कोशामध्ये असतात.
जगामध्ये फक्त यांना जसं काही काम आहे, असं म्हणत किचनमध्ये जातात आणि पिशवी घेऊन दूध आणायला बाहेर जातात. बाहेर आल्यावरती सातपुते त्यांना दिसतात. सातपुत्यांना अडवतच म्हणतात, की "ओ सातपुते ऐका ना." सातपुते म्हणतात, की "आता काय बोलायचंय? काल ती बाया एवढी बोलत होती, त्यावेळेस काही बोलला नाहीत तुम्ही." अशोक मामा म्हणतात, "अहो पण मी जर बोल" अशोक मामा म्हणतात, "मी बोलून भांडण थांबलं नसतं. उलट भांडण आणखीन वाढलं असतं." अशोक अशोक मामा म्हणतात, "पण मी बोलून भांडण थांबलं नसतं ते, उलट आणखीन भांडण वाढलं असतं." सातपुते म्हणतात, "तुमच्याशी ना वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही तुमच्या वाटेनं जा, मी माझ्या वाटेनं जातो." अशोक मामा म्हणतात, "अहो जाऊन जाऊन जाणार कुठे तुम्ही? आपण समोरासमोर राहतो ना, मग तेव्हा सकाळ संध्याकाळ एकमेकाचा थोबाड आपल्याला दिसणारच आहे." सातपुते म्हणतात, "तेच तर दुर्दैव्य आहे माझं." अशोक मामा म्हणतात, "मागे सुद्धा आपलं भांडण झालं होतं, पण आपले संबंध काही बिघडले का? नाही ना. मग?" सातपुते म्हणतात, "काय हवंय आता तुम्हाला?" अशोक मामा म्हणतात, की "दूध." "दूधवाला आला होता का हो तुमच्याकडे?" सातपुते म्हणतात, की "माहीत नाही." अशोक मामा म्हणतात, "मग आला ना तर माझ्याकडे पाठवून द्याला हा त्याला." सातपुते म्हणतात, "मी नाही पाठवणार." अशोक मामा म्हणतात, "असं का?" सातपुते म्हणतात, "कारण की तुमच्या घराच्या वाटेला देखील मी आता जाणार नाहीये." अशोक मामा म्हणतात, "असं का?" सातपुते म्हणतात, "मला कोणताही निरोप वगैरे काही देऊ नका हो." अशोक मामा म्हणतात, "असं का?" सातपुते म्हणतात, "तो मी कोणालाही सांगणार." सातपुते म्हणतात, "ते मी कोणालाही सांगणार नाहीये." अशोक मामा म्हणतात, "असं का?" "नाही म्हणजे मी म्हटलं तुम्ही असं का म्हणतायत सातपुते?" तर सातपुते म्हणतात, "कशावरून? तुमच्या घरात आम्ही आलो आणि अपमान होणार नाही. काही सांगता येत नाही. उगाचच दगडावर डोकं आपटून कशाला घ्यायचं?" अशोक मामा म्हणतात, "तुम्ही मला दगड म्हणताय की भैरवीला? म्हणजे कसं आहे दगड" अशोक मामा म्हणतात, "तुम्ही मला दगड म्हणतायत का भैरवीला?" सातपुते म्हणतात, "तुमच्याशी ना बोलून काही अर्थच नाहीये." असं म्हणत ते तिथून निघून जातात. पुढे अशोक मामा वॉचमॅनकडे जातो, प्यारेलालकडे. अशोक मामा प्यारेलालला म्हणतात, "ए प्यारे, प्यारे, क्या रे दूधवाला आया क्या?" तर वॉचमॅन म्हणतो, "तो कब का आ गया और निकल भी गया साहब." अशोक मामा म्हणतात, "आके गया? तो फिर मेरे घर पे क्यों नहीं आया?" प्यारेलाल म्हणतो, "अरे साहब आपको" प्यारेलाल म्हणतो, "अरे साहब आपने उसको निकाल दिया ना." तर अशोक मामा प्रश्नार्थीच त्याला म्हणतात, "क्या? मैंने? मैंने?" वॉचमैन म्हणतो, "आपने नहीं साहब, वो आपके घर में है ना नई दुल्हन आई, उसने निकाला होगा." अशोक मामा म्हणतात, "नई दुल्हन ही तर पुराणी दुश्मन आहे, हिच्याकडे ना एकदा बघायलाच पाहिजेत. पण त्याआधी दूध आणायला हवं." असं म्हणत ते दूध आणायला बाहेर निघतात. दूध आणायला जात असताना त्यांना समोरून प्राजक्ता दिसते. आता ही प्राजक्ता ही फुलराणीची मैत्रीण. ती तिच्या गाडीवर बसून यायची. अशोक मामा तिला अडवतात आणि म्हणतात, अशोक मामा म्हणतात, की "तुम्ही मला दगड म्हणतायत का भैरवीला?" सातपुते म्हणतात, "तुमच्यासोबत बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये." असं म्हणत सातपुते तिथून निघून जातात. पुढे अशोक मामा वॉचमन प्यारेलालकडे येतो. पुढे अशोक मामा वॉचमैन प्यारेलालकडे येतात आणि म्हणतात, "ए प्यारे, प्यारे, क्या रे वो दूधवाला आया की नहीं?" तर प्यारेलाल म्हणतो, की "वो आके कब का निकल गया साहब." अशोक मामा म्हणतात, "क्या आके निकल गया? तो फिर मेरे घर पे क्यों नहीं आया?" प्यारेलाल म्हणतो, "अरे साहब आपने तो उसको निकाल दिया ना." अशोक मामा प्रश्नार्थीच त्याला म्हणतात, "क्या मैंने?" तर वॉचमैन म्हणतो, "नहीं आपने नहीं साहब, वो आपके घर में नई दुल्हन आई है ना, उसने निकाल दिया होगा शायद." तर अशोक मामा म्हणतात, "नई दुल्हन क्या? ही तर पुराणी दुश्मन आहे, तिच्याकडे एकदा बघायलाच पाहिजे. पण त्याआधी दूध आणायला हवं." असं म्हणत अशोक मामा दूध आणायला बाहेर जातात. तर इकडे आता ह्यांची मज्जा बघा. भैरवी तिचं काम करत बसलेली असते. तिथे अनिश येतो आणि तो किचनमध्ये पाहतो. तर काल रात्री जेवलेल्या भांड्यांचा सगळा खरकटा पसारा पडलेला असतो. तेवढ्यात तिथे संयमी पण येते. ती सुद्धा ती भांडी पाहते, पण न पाहिल्यागत ती अनिशला म्हणते, "गुड मॉर्निंग काका. तू चहा करतोस का मी चहा करू?" अनिश म्हणतो, "ते सोड, ती भांडी बघ. ते पाहिलं ना बाबांनी तर ते चिडतील. तू आधी भांडी घासून घे पाहू, मी चहा करतो." तर संयमी तोंड वाकडं करतच म्हणते, "हं, मी?" तर अनिश म्हणतो, "मग काय झालं त्यात?" संयमी म्हणते, "नाही म्हणजे भांडी घासायला थोडं बोर होतं. त्यापेक्षा ना तू भांडी घास, मी चहा टाकते." अनिश म्हणतो, "बरं ठीक आहे, चल लागू कामाला." असं म्हणून हे दोघं जण किचनमध्ये जातात. संयमी चहा ठेवते, तर अनिश हा भांडी घासायला लागतो आणि भांडी घासता घासता त्याच्या हातून कप खाली पडतो. तो कप खाली पडलेला पाहून संयमी म्हणते, "काय रे काका, एक काम दिलं ते पण धड करता येत नाहीये का?" अनिश म्हणतो, "गप, बाबांचे डायलॉग मारू नकोस आता." तेवढे तिथे ईशान येतो.
तो पाहतो त्याचा कप फुटलेला आहे. तो चिडतच म्हणतो, "अरे काका, काय तू माझा कप फोडलास? अरे सोसायटीमध्ये क्रिकेट मॅच जिंकलो होतो ना, तेव्हा मला त्यांनी हा गिफ्ट दिला होता आणि तो फोडलास यार काका, काय तू?" असं म्हणून तो चिडू लागतो. तर संयमी म्हणते, "ईशान जरा हळू बोल, माऊ बाहेर काम करते." ईशान म्हणतो, "मग मी काय करू? तुम्ही दोघांनी एकत्र मिळून हा कप फोडलाय." असं म्हणून तो चिडचिड करायला लागतो. संयमी म्हणते, "तुम्ही काय? अरे मी नाही, काकांनी फोडलाय." तर काका म्हणतो, "अरे अनिश." तर अनिश म्हणतो, "ईशान जास्त चिडू नकोस. मी ना असा सेम टू सेम तुला आणून देईल हां." यावरती ईशान थोडा खुश होतो. तो तिथून जातो. तर ईशान तर अनिश ईशानला म्हणतो, "अरे ईशान जास्त चिडचिड करू नकोस. तुला ना मी असा अगदी सेम टू सेम आणून देईल हां." यावरती ईशान थोडा खुश होतो. ते पुढे तो बाथरूमला जातो. तर थोड्या वेळात तिथे तर अनिश म्हणतो, "अरे ईशान जास्त चिडचिड करू नकोस. तुला मी अगदी असा सेम टू सेम कप आणून देईल. मग तर खुश." असं म्हटल्यावरती ईशान खुश होतो आणि तिथून बाथरूमला जातो. तर इकडे अनिश हा तो कप उचलत असतो. ईशान परत येतो आणि म्हणतो, "काका, अरे तो फ्लश मोडलाय." असं म्हटल्यावरती अनिश म्हणतो, "आजचा दिवसच खराब आहे. थांब मी बघतो." असं म्हणत अनिश तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे अशोक मामा दूध आणायला बाहेर आलेले असतात. ते पाहतात की समोर फुलराणीची मैत्रीण प्राजक्ता आहे. ते तिला अडवतात आणि म्हणतात, "फुलराणी नाही आली का?"